नमस्कार. तर आजच्या व्हिडिओमध्ये ना अम्ब्रेला स्कर्ट कसा शिवायचा त्याचं संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सगळ्यात आधी मी जे फॅब्रिक आहे ना ते क्रेपचं फॅब्रिक घेतलेलं आहे. तर स्कर्टसाठी साधारणतः 2.5 मीटर एवढा कपडा लागतो. तर बघा अशी मी डबल घडी केली. त्यानंतर आता आपल्याला हे त्रिकोणामध्ये फोल्ड करायचं आहे, म्हणजे आपली 4 फोल्ड घडी होईल. ठीक आहे. तर आता बघा इथे मी 4 फोल्ड करून घेते. व्यवस्थित हाताने फोल्ड करायचं. इथे जर तुम्हाला डबल अम्ब्रेला घेर पाहिजे असेल ना तर त्याचं वेगळं कटिंग आणि स्टिचिंग आहे, ते मी नंतर शेअर करेन. आता मी नॉर्मली जो अम्ब्रेला घेर असतो ना तर तशा प्रकारचं स्कर्ट इथं सांगते. तर इथं मी आता 4 फोल्ड केलं त्रिकोणामध्ये, आणि त्रिकोणामध्ये ज्यावेळेस 4 फोल्ड करतो ना त्यावेळेस खालच्या साईडनं असं ना बरोबर करून घ्यायचं, म्हणजे टोकाला टोक मिळवून घ्यायचं, जेणेकरून आपलं ना खालीवर होणार नाही किंवा असा स्कर्टसुद्धा खालीवर अजिबात दिसत नाही. त्यासाठी आता आपल्याला इथं पहिलं माप घ्यायचं आहे, तो म्हणजे सीट घेर. तर जेवढा पण आपला सीट घेर असेल ना त्याचा चौथा भाग आपल्याला करायचा आहे. तर इथं 32चा चौथा भाग 8 इंच आला होता. त्याच्यामध्ये 1 इंच मी शिलाई मार्जिन ॲड केले. 9 इंचावरती इथं बघा असं लाईन ड्रॉ करून घेतली वरच्या साईडनी, वरच्या कोपऱ्यातून, जिथे आपला त्रिकोणाचं येतं ना तिथे, जिथे बसत असेल तिथे तुम्हाला घ्यायचं आहे. इथून खाली आता आपल्याला उंची टाकायची आहे. तर इथं जेवढी तुम्हाला उंची पाहिजे तेवढी उंची तर टाकायची आहे. जर बेल्ट पण याच्यामध्येच करणार असेल तर बेल्टचं 4 इंच वाढवून घ्यायचं, जेवढी उंची असेल त्यामध्ये. समजा आता 20 इंच उंची असेल तर 24 इंच घ्यायचं. जे आपलं वरचं 4 इंच असतं ना ते आपल्याला बेल्ट फोल्ड करण्यासाठी लागतं. त्यासाठी आता तिकडच्या साईडने जेवढी उंची घेतली ना तेवढीच उंची इकडच्या साईडने सुद्धा घ्यायची आहे सेम. आणि दोन्ही आता मधीसुद्धा एक आपल्याला मार्किंग करायचं आहे, म्हणजे आपलं जे कटिंग आहे ना ते खालीवर जात नाही. अगदी एक्झॅक्ट जेवढंच तेवढंच कटिंग होतं, जास्त असं खालीवर होत नाही. त्यासाठी आता या लाईनी मी व्यवस्थित ड्रॉ करून घेते. आणि त्याच्यानंतर आता हे जसं मार्किंग आहे ना तसं सेम मी इथं कटिंग करून घेणार आहे. आता सगळ्यात आधी आपण वरच्या साईडचं कटिंग करून घेऊया, आणि त्यानंतर आता आपण खालचं कटिंग करून घेऊया. तर इथं मी खालचा घेर पण कट करून झाला आहे, आणि आता आपलं स्कर्टचंच कटिंग पूर्णपणे झालेलं आहे. आता आपण शिवायचं कसं ते बघूया. आणि तुम्हाला एक दाखवते की ओपन केल्यानंतर फक्त एका साईडला आपलं ओपन आहे, मध्ये पूर्ण जॉईंट आहे हा. ठीक आहे, एक साईडनीच आपलं ओपन आहे, ते लक्षात ठेवा. घडी घालताना आपल्याला अशीच घडी घालायची आहे. ठीक आहे. तर आता आपण शिवायला चालू करूया. त्यासाठी आपला जो काही स्कर्ट आहे ना तो स्कर्ट पहिल्यांदा ना वरच्या साईडनं त्याचं फिटिंग टाकून घेऊया. जो आपण ओपन पार्ट एका साईडनं आपला राहिला आहे ना तिकडनं आपण वरच्या साईडनं फिटिंग टाकणार आहोत, जेणेकरून आपलं फिनिशिंग छान दिसतं. आतल्या साईडनी धागे दोरे निघत नाही, तसे याचे धागे निघत नव्हते, पण तरी मी वरच्या साईडनं फिटिंग टाकून घेते, जेणेकरून ते दिसायला चांगलं दिसावं. त्यासाठी आता आपण हा स्कर्ट उलटा करूया, आणि मग आतल्या साईडनं जे आपलं फिटिंग होतं ना ते फिटिंग आपण आतनं टाकूया. फिटिंग म्हणजे असं काही फिटिंग नाही, फक्त बाहेरचे धागे नाही दिसले पाहिजे अशी शिलाई इथं द्यायची, म्हणजे आपलं प्रॉपर खूप सुंदर असं फिनिशिंग येतं आणि दिसायलासुद्धा ते छान दिसतं. त्यासाठी तर आता इथं मी पूर्ण ह्याला शिलाई करून घेते बघा. आता आपलं जॉईंट देऊन झालेलं आहे. आता आपल्याला इलॅस्टिक लावायचं आहे कमरेसाठी. त्यासाठी आपल्याला कमरेचं मेजरमेंट घ्यायचं आहे. जेवढी कंबर असेल ना त्याच्यापेक्षा 4 इंच कमी घ्यायचं आहे. ठीक आहे. तर आता इथे जेवढी पण कंबर असेल, आता इथं बघा 32 इंच कंबर होती, तर मी इथं 26 ते 27 इंच एवढं इलॅस्टिक इथं मी घेणार आहे. ठीक आहे. तर हे प्रॉपर इलॅस्टिक बसतं. आता याला प्रॉपर असं सरळ सरळ करून आपल्याला इथं हे जॉईंट करून घ्यायचं इलॅस्टिक. हे बघा असं जॉईंट करून घेतलं मी. आणि त्यानंतर आता आपल्याला आपला स्कर्ट घ्यायचा आहे, उलट्या बाजूकडून घ्यायचा आहे, सरळ बाजूकडून नाही. म्हणजे सध्या स्कर्ट हा सरळच आहे, फक्त आपण उलट्या बाजूवरती हे इलॅस्टिक जॉईंट करतो आहे. ठीक आहे. तर हे बघू शकता इथे मी उलट्या बाजूवरती इलॅस्टिक जॉईंट करते. खालची जी बाजू आहे ना ती शिलाईच्या खाली आली नाही पाहिजे. पूर्ण आपल्याला स्कर्टच्या सर्कलमध्ये हा बेल्ट इलॅस्टिक आहे ना ते जॉईंट करायचं आहे. जॉईंट करताना लक्षात ठेवायचं लांबून जॉईंट करायचं आहे, नाहीतर मग ते कडक होईल. जसं आपल्याला रिंकल्स यायला पाहिजे तसे येणार नाही. त्यासाठी असं ओढून घ्यायचं आणि मग जॉईंट करायचं पूर्णपणे खालीपर्यंत, म्हणजे पूर्ण राऊंडला जॉईंट करून घ्यायचं आहे.
तर इथे बघू शकता थोडंसं इलॅस्टिक जास्तच झालं होतं माझ्याकडून, तर अजून 1 इंच मी इथं कमी घ्यायला पाहिजे होतं. तर बघा ज्यावेळेस इलॅस्टिक जास्त होतं ना त्यावेळेस ते असं बरोबर जास्तीचं आपल्याला बाहेर काढावं लागतं. जर प्रॉपर असेल ना तर असं लांबत नाही, जेवढ्याच तेवढं होऊन जातं. तर आता हे जास्तीचं मी थोडं कट करून घेते आणि मग हे आता ओढून हे जॉईंट करून घेते इलॅस्टिक बघा असं. तर असं जास्ती नाही झालं पाहिजे आणि कमी नाही पडलं. जास्ती झालेलं आपल्याला समजतं की बाबा जास्ती झालं आहे म्हणून. तर आता इथे इलॅस्टिक मी इथं जॉईंट करून घेतलं बघा. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, तर आता आपल्याला ह्याचे फोल्ड करायचे. त्यासाठी पहिल्यांदा मी इथं ओढून घेतलं आणि हे बघा आता हा पहिला फोल्ड तुम्ही लक्ष देऊन बघितलं तर समजेल. हा आपला आतला, त्यानंतर हा पहिला फोल्ड आणि त्याच्यानंतर हा दुसरा फोल्ड, असं 2 फोल्ड मी इथं इलॅस्टिक केलं आहे. जे आपण 4 इंच जास्त घेतो ना उंचीमध्ये, तर ते 4 इंच आपल्याला इथे इलॅस्टिकमध्ये जॉईंट करताना जातं. ठीक आहे, तर त्यासाठीच उंचीमध्ये आपण 4 इंच जास्त वाढवून घेतो. तर आता हे बघा असंच जसं ओढून पहिल्यांदा जॉईंट केलं होतं तसं सेम आपल्याला इथं ओढून इलॅस्टिक पूर्ण सर्कलला आता इथं जॉईंट करून घ्यायचं आहे, शिलाई देऊन घ्यायची आहे बघा. आता आपली इथं शिलाई देऊन झाल्याच्या नंतर आपल्याला आता वरच्या साईडनं सुद्धा शिलाई द्यायची आहे. वरच्या साईडनं म्हणजे की आपल्या इलॅस्टिकचा जो वरचा पार्ट आहे ना त्या साईडनं 2 शिलाई द्यायच्या, जेणेकरून इलॅस्टिक कुठेही पलटी होणार नाही, जसंच्या तसं ते पॅक राहील ना त्यासाठी. हे बघा असं ओढायचं आणि पूर्ण सर्कलला आता वरच्या साईडने आपण अजून एक शिलाई करून घेऊया. मध्ये अजून एक टाकली ना तरी पण अजून छान दिसतं, पण मी तर 2च टाकणार आहे, खाली आणि एक वरती अशी. तर आता बघा आपलं आता इलॅस्टिक लावून झालं आहे आणि इलॅस्टिक लावून झाल्याच्या नंतर आपली जेवढी कंबर असते ना तेवढं भरलं पाहिजे. आता 32 कंबर आहे, तर हे पूर्ण जे सर्कल आहे ना 32 भरला पाहिजे. पण तो केव्हा, ज्यावेळेस आपण असं ओढून पकडू ना त्यावेळेस. ठीक आहे, हे बघा असं एक दाखवते तुम्हाला. आता मी या साईडनी 32चा अर्ध किती येतं 16, तर एका साईडचं 16 भरलं पाहिजे. हे बघा असं ओढून ही 16 बरोबर आलेलं आहे, म्हणजे पलीकडच्या साईडचं 16 आणि अलीकडच्या साईडचं 16 असं 32 होईल. तर इथं प्रॉपर बेल्ट आपला लागला गेलेला आहे. ठीक आहे, आता आपण खालच्या साईडने इथं पिको करून घेऊया. तुम्हाला इथं डबल फोल्ड करायचं असेल करू शकता, पण मला इथं पिको करणार आहे मी, जेणेकरून पिको हा जास्त छान दिसतो स्कर्टमध्ये त्यासाठी. तर आता मी पूर्ण पिको तयार करून घेते आणि त्याच्यानंतर आपला स्कर्ट रेडी होईल. अगदी 5 ते 10 मिनिटाचं काम आहे, इतकं इझी आहे स्कर्ट शिवणं. तर तुम्हाला कसं वाटल्याचं कटिंग आणि स्टिचिंग ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ह्याच मेजरमेंटनुसार तुम्ही कोणत्याही साईजचा स्कर्ट शिवू शकता. फक्त सीट घेर, कंबर आणि उंची हे 3च आपल्याला मेजरमेंट लागतात आणि पूर्ण इथं आपला स्कर्ट रेडी होतो कोणत्याही साईजचा. ठीक आहे, तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. बाय बाय.